नमस्कार. तुमची एक सही आणि तुमच्या मेहनतीच्या कमाईला कायमचा पूर्णविराम असं का म्हणते? कारण आता जर तुमचा चेक बाउन्स झाला तर मात्र तुम्ही मोठ्या अडचणीत येणार आहात. आता रिझर्व्ह बँकेचे नियम तुम्हाला अशा ठिकाणी अडकवतील जिथून सुटका होणं कठीण आहे. जर त्या खात्याचा चेक तुम्ही दिलाय आणि त्यात पुरेसे पैसे नाहीयेत तर आता बँक शांत बसणार नाही. तुमच्या नावावर असलेल्या देशातील कोणत्याही बँकेच्या खात्यातून तुमचे पैसे बळजबरीने कापले जातील. याने काय होईल तर सर्वात आधी तुमचा सिबिल स्कोअर काही सेकंदात धुळीला मिळेल. भविष्यात कर्ज घेण्याचं तुमचं स्वप्न कायमचं विसरून जा. तुम्ही केवळ आर्थिकदृष्ट्या नाही तर फक्त कायदेशीर कचाट्यातही सापडणार. त्यामुळे कोणालाही चेक देताना 10 वेळा विचार करा. खात्यात पैसे असतील तरच पेन उचला, अन्यथा तुमच्या एका चुकीच्या सहीचा परिणाम तुम्हाला आयुष्यभर भोगावा लागेल. आता नक्की नियम काय आहेत ते ऐका. आतापर्यंत चेक बाउन्स झाला की फक्त दंड भरावा लागायचा किंवा कोर्टाची पायरी चढावी लागायची. पण आता जर तुमच्या ज्या खात्याचा चेक आहे ते पैसे नसतील तर तुमच्या इतर बँक खात्यांमधून ते पैसे कापले जातील. तुमची सर्व बँक खातं पॅन कार्डशी लिंक असतात आणि त्यामुळे बँका तुमच्या इतर खात्यांमधील रकमेचा वापर ते चेक क्लिअर करण्यासाठी करू शकणार आहेत. एवढंच नाही तर ज्यांचा चेक वारंवार बाउन्स होतो अशा व्यक्तींना नवीन बँक खातं उघडण्यापासून रोखलं जाऊ शकतं. आता सांगते तुम्ही खबरदारी काय घ्याल. कोणालाही चेक देण्यापूर्वी आपल्या खात्यात पुरेशी रक्कम असल्याची खात्री करा. जर खात्यात पैसे नसतील तर समोरच्या व्यक्तीला आधीच कल्पना देऊन चेक बँकेत न टाकण्याची विनंती करा. थोडक्यात सांगायचं तर आता चेक दिले, बघू काय होते, ही वृत्ती महागात पडू शकते. डिजिटल युगात तुमचे प्रत्येक आर्थिक पाऊल ट्रॅक होते आणि त्यामुळे सावध राहा आणि जबाबदारीने आर्थिक व्यवहार करा. कारण तुमची एक चूक आणि सर्व खातं रिकामं. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा.